नमस्कार शेतकरी बंधू. ग्रेप मास्टर आयोजित टोमॅटो पीक व्यवस्थापन या झूम मधील सेमिनार मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. टोमॅटो पिकाची जी उत्पादकता किंवा ज्याचं जे स्टॅटिस्टिक्स त्या अनुषंगाने काही बदल आपल्याला होताना लक्षात येतात. तर या टोमॅटो प्रोडक्शन मध्ये मागच्या काही वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये क्षेत्र वाढतंय, परंतु तरी जी टोमॅटोच्या बाजारभावातली जी फ्लक्च्युएशन होती ती तुम्हाला ह्या चार्टवरनं किंवा ह्या मॅपवरनं दिसून येते. आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या दोन राज्यांमध्ये टोमॅटोचं मोठ्या प्रमाणामध्ये क्षेत्र आहे. तिथं जो टोमॅटो प्रोड्यूस होतो तो पश्चिम बंगाल, उत्तर भारत, मुंबई या सर्व भागामध्ये ट्रान्सपोर्ट केला जातो. तुमच्या लक्षात येईल, ज्या ज्या वेळेस आपल्या टोमॅटोचे बाजारभाव वाढतात त्यावेळेस टोमॅटोचे बाजारभाव 1,000 रुपयाच्या आसपास जातात किंवा 700-800 रुपये आपलं कॅरेट जातं. त्याचं कोरिलेशन तुम्हाला कर्नाटक आणि आंध्र प्रदेश मधल्या पावसाशी लावता येईल. ज्यावेळेस त्या भागामध्ये वादळी पाऊस होतात, मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस होऊन त्या भागातल्या पिकाचं नुकसान होतं, त्या त्या वर्षी महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ह्यातला जो टोमॅटो आहे त्याला उच्चांकी भाव मिळताना आपल्याला आढळून येतो. ते टोमॅटोचे जे लागवड आणि ट्रान्सपोर्टेशनचं मागे आपण चर्चा केली, तर या मॅपवरनं नकाशावरनं अजून आपल्याला व्यवस्थित पद्धतीने लक्षात येईल की आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि मध्य प्रदेश हे तीन राज्य टोमॅटोच्या प्रोडक्शन मध्ये महत्वपूर्ण आहे. आणि त्या राज्यांमधली काही फ्लक्च्युएशन झाली तर आपल्या टोमॅटोला त्याचा बेनिफिट होत असतो. आणि नाशिक जिल्ह्यामधल्या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना किंवा महाराष्ट्रातील ज्या टोमॅटो उत्पादक शेतकरी त्यांच्या बाजार भाव त्यांना जास्तीचे 2 पैसे अधिक मिळत असतात. त्यानंतर आपण टोमॅटोच्या शेतकरी बंधू प्रोडक्शन मध्ये तर आपण मोठ्या प्रमाणामध्ये प्रोडक्शन करतो, परंतु टोमॅटोचं आपल्या आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा अत्यंत महत्व आहे आणि ते आपल्याला पटवून देता आलं पाहिजे किंवा इव्हन आपल्या सुद्धा खाद्यामध्ये वापर टोमॅटोचा आपण वाढवला पाहिजे. टोमॅटो आणि सफरचंदाची तर तुम्हाला तुलना दिसून येईल की टोमॅटो आणि सफरचंदाची जर तुलना केली तर आपल्या लक्षात येईल की व्हिटॅमिन ए हे टोमॅटोमध्ये सफरचंदापेक्षा अनेक पटींनी जास्त आहे. तोच प्रकार पोटॅशियम मध्ये, मॅग्नेशियम मध्ये फायबर आहे. आणि आता आपण बघतो डायबिटीजचे पेशंट आहेत त्यांच्या दृष्टीने सुद्धा टोमॅटोमध्ये शुगरचं प्रमाण सफरचंदापेक्षा कमी, म्हणजे डायबिटीजच्या पेशंटसाठी सुद्धा टोमॅटो खाणं हे आरोग्यदायी. तर टोमॅटोचे बाजारभाव वाढल्यानंतर आपल्या लक्षात येतं बरेच लोक त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे वक्तव्य करतात. एवढे टोमॅटो महाग, कशा पद्धतीने आमचं शेड्यूल कोलमडतं, आर्थिक बजेट बिघडतं किंवा टोमॅटोला इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये भाव भेटणं बऱ्याच लोकांना पचत नाही, त्यांच्या सायकोलॉजीमध्ये ते बसत नाही. परंतु हा चार्ट तुम्ही बघा, सफरचंद आणि टोमॅटोची ही तुलना आहे आणि तुमच्या लक्षात येईल की सफरचंदापेक्षा अनेक पटीने टोमॅटोमध्ये जे मिनरल्स असतील, विटॅमिन्स असतील, आरोग्याच्या दृष्टीने बेनिफिट्स देणारे जे काही अँटीऑक्सिडंट्स असतील त्यांचं प्रमाण हे टोमॅटोमध्ये सुद्धा सफरचंदाच्या तोडीस तोड नाही तर सफरचंदापेक्षा सुद्धा अधिक प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येईल. तर ही बाब सुद्धा एक अवेअरनेस समाजामध्ये तयार केला पाहिजे की सफरचंदामध्ये ज्या पद्धतीने अन्न घटक आहेत त्याच्यापेक्षा जास्त अन्न घटक आपल्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असलेले घटक ते टोमॅटोमध्ये आपण सुद्धा आपल्या आहारामध्ये टोमॅटोचा वापर केला पाहिजे. प्रोडक्शन तर आपण करतोच आहे, परंतु सलाड मध्ये महत्वाचा जो भाग आहे तो टोमॅटोचा वापर आपण सुद्धा करणं गरजेचं आहे. त्यानंतर एक महत्वाचा मुद्दा येतो तर टोमॅटो सीझनची सुरुवात होणारी वाणांची निवड करताना कुठला वाण हा एकदम कन्फ्युजिंग प्रश्न प्रत्येक शेतकऱ्याला पडत असतो. याचं कुणी असं ठामपणे उत्तर सुद्धा सध्या देऊ शकत नाही, कारण एकाच वाहनाचा परफॉर्मन्स तुमच्या गावात सुद्धा तुमच्या लक्षात येईल का कमी अधिक असतो. जमिनीचा प्रकार बदलला तरी टोमॅटोच्या उत्पादकतेमध्ये, गुणवत्तेमध्ये फरक पडतो. पावसाचं प्रमाण कमी जास्त झालं तरी सुद्धा खत नियोजन बिघडलं. तर याच्यामध्ये एक आपण मध्यम मार्ग निवडू शकतो की नवीन आलेली व्हरायटी जर लावायचीच असेल तर सुरुवातीला जास्त क्षेत्रावर न लावता थोड्या क्षेत्रावर लावून तिचं ट्रायल घेणं 1-2 वर्ष, ज्या आपल्या भागामध्ये व्हरायट्या चालतात, अधिक प्रमाणामध्ये उत्पन्न देतात, कीड रोगाला कमी प्रमाणामध्ये बळी पडतात, त्या व्हरायटींचं आपण कल्टिवेशन मध्ये वापर करणं गरजेचं आहे. कारण
एखादी नवीन व्हरायटी लावून आपला एखादा सीझन वाया जाण्यापेक्षा आपल्या अनुभवातून ज्या गेलेल्या व्हरायटीज त्यांचा वापर करणं गरजेचं आहे. काही व्हरायटीमध्ये फळधारणा चांगली होती, काही व्हरायटीमध्ये कमी होती, परंतु तिचं साईज चांगली भेटत असते. तर या सगळ्या मुद्द्यांचा आपल्या आजूबाजूच्या बाजारपेठेचा किंवा अनेक काही व्हरायटी मार्केटमध्ये त्यांच्यामध्ये क्रॅकिंगची समस्या येते. तर आपल्या जमिनीमध्ये कुठल्या प्रकारची समस्या किंवा अन्नद्रव्याचं कसं प्रमाण आहे या अनुषंगाने आपल्याला व्हरायटी निवडणं गरजेचं आहे. तर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये व्हरायट्या उपलब्ध आहे. आपल्याला अनुभवातून आपल्या परिसरातील आपल्या गावातील अनुभवानुसार मार्केटमध्ये जिला मागणी तशी व्हरायटीची निवड करणं गरजेचं आहे. त्यानंतर टोमॅटोच्या रोपांची लागवड करत असताना आपल्याला काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. टोमॅटोचं जे रोप आहे ते साधारण 20 ते 24 ते 25 दिवस एवढ्याच वयाचं असणं. 20 दिवसापेक्षा बी कमी वयाचं टोमॅटोचं रोप लावणं काही योग्य ठरत नाही. त्याच्यामध्ये मर मोठ्या प्रमाणामध्ये होत असते आणि जास्त जर दिवसांचं झालेलं असेल तर त्याच्यामध्ये रूट कॉइलिंगचा प्रकार होतो. ही जी तुम्हाला मुळ्या दिसतात त्या अशा कॉइल होऊन जातात आणि मग असे टोमॅटोचे प्लॉट शेवटपर्यंत सुधरत नाही. बऱ्याच ठिकाणी टोमॅटोला शेतकरी बांधव म्हणतात की सर्व पद्धतीने ड्रेंचिंग व्यवस्थित केलेली, खतांचा पुरवठा योग्य पद्धतीने केलेला आहे, तरी सुद्धा टोमॅटोची पाहिजे तशा प्रमाणामध्ये वाढ होत नाही. तर त्याचं एक कारण बऱ्याच ठिकाणी जर तुम्ही अशी झाडं उपटून बघितले तर त्याच्या मुळात गोल गारका घेतलेला असतो आणि मुळांची पाहिजे तशी वाढ होत नसते. लागवड करताना हलक्या हाताने 2 बोटांनी माती बाजू करून आधी ड्रिपनी पाणी देऊन द्यायचे आणि लागवड करायची. बऱ्याच ठिकाणी आढळून येतं काही शेतकरी बांधव ते करण्यासाठी एखाद्या टोकर किंवा बांबू घेऊन खड्डा करतात. तर तसे सुद्धा पद्धतीने खड्डे करायचं नाही, कारण तिथली माती मग कॉम्पॅक्ट होती, दाबल्या जाते आणि सुरुवातीच्या अवस्थेला रोपांची पाहिजे त्या प्रमाणामध्ये मुळी वाढ आपल्याला भेटत नाही आणि मग त्याचा परिणाम पुढे जाऊन फुटव्यावर होतो, वाढ थबकते. तर रोप लागवड केल्यानंतर एक महत्वाचा मुद्दा म्हणजे आळवणी करणं, ड्रेंचिंग करणं. तर ड्रेंचिंग मध्ये मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल उपलब्ध आहेत. फर्टिलायझरच्या सुद्धा अतिशय चांगल्या चांगल्या ग्रेड आपल्याला उपलब्ध आहेत. तर याच्यापैकी कुठल्या पद्धतीची ड्रेंचिंग केली पाहिजे, कुठल्या पद्धतीची करू नये हा सुद्धा एक कन्फ्युजिंग प्रश्न आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे टोमॅटोचं रोप व्यवस्थित पद्धतीने सेट 3-4 दिवस होऊ देणं गरजेचं आहे आणि ते झाल्यानंतर आपल्याला आळवणी करणं गरजेचं आहे. जर पाऊस पडला नाही लागवड केल्यानंतर किंवा ड्रिपचं पाणी जर व्यवस्थित पद्धतीने पसरत नसेल तर अशा ठिकाणी प्रतिरोप साधारणपणे 300 ते 400 मिली नुसती पहिली पाण्याची सुद्धा आळवणी करायला हरकत नाही. किंवा जर पहिली आळवणी करायची असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला ह्युमिक 1 लिटर प्लस त्याच्यामध्ये 19 2 किलो. आळवणी करताना जे महत्वाचे मुद्दे लक्षात घ्यायचे म्हणजे ते की आळवणी करत असताना सर्व रोपांना एक समान पाणी किंवा ते जे द्रावण आहे आपण ते टाकलं पाहिजे. 50 मिली 100 मिली अशा पद्धतीने कमी प्रमाणामध्ये पाणी टाकायला नको. इतकं पाणी आपलं गेलं पाहिजे साधारण 200 मिलीपेक्षा अधिकच पाणी आळवणीमधनं गेलं पाहिजे. त्याच्याने काय होणार आहे संपूर्ण रूट झोन जो कप असतो तो कप जर व्यवस्थित ओला झाला तरच आपल्याला त्या आळवणीचे चांगल्या पद्धतीने रिझल्ट भेटणार आहे. बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की पाठीवरचा शिकार पंप आहे त्याच्याने आळवणी केली जाते आणि ती आळवणी करत असताना धावतीवर पळतीवर आळवणी केली जाते. काही झाडांना कमी पाणी पडतंय, काही झाडांना जास्त पडतंय. तर अशा ठिकाणी आपल्याला व्यवस्थित पद्धतीने रिझल्ट भेटणार नाही. तर 200 मिलीपेक्षा अधिकच पाणी प्रति झाड आपल्याला देणं गरजेचं आहे. त्यानंतर बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की जमिनीमधनं काही कीटक असतात किंवा काही बुरशी त्यांचा प्रादुर्भाव होत असतो. तर याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीपासून आपल्या जमिनीमध्ये कशा पद्धतीने हुमणी अळी असेल, कटवर्म असेल किंवा गेनोसेफॅलस भुंगे असतील यांचा प्रादुर्भाव आहे किंवा नाही हे आपण चेक करून घेतलं पाहिजे. केमिकलची सुरुवातीला जी ड्रेंचिंग करणार आहे आपण त्याच्यामध्ये स्लेअर प्रो असेल, 22-3 असेल किंवा आणखीन वेगवेगळ्या कंपन्यांचे प्रॉडक्ट असतील. तर केमिकल ड्रेंचिंग करताना आवश्यक असेल तरच ती ड्रेंचिंग करावं. अन्यथा ती ड्रेंचिंग जर आपण टाळली तरी सुद्धा हरकत नाही. त्यांना सुरुवातीलाच बऱ्याच वेळा केमिकलचा मारा जास्त होऊन जातो आणि याच्याने झाडाच्या वाढीवर जे सफेद मुळी त्याच्यावर सुद्धा परिणाम होण्याची शक्यता असते. त्यानंतर मुळांची वाढ चांगली होण्यासाठी आपल्याला फॉस्फरस युक्त ग्रेड दुसऱ्या आळवणीमध्ये घेणं गरजेचं आहे. मग याच्यामध्ये तुम्ही 1261 सारखी ग्रेड घेऊ शकता आणि मायक्रोरायझा हे एक आपल्याला उपयुक्त बुरशीचाच प्रकार म्हणता येईल तर तो झाडाच्या मुळांभोवती वाढतो
आणि फॉस्फरस सारख्या अन्नद्रव्यांचं आणि बाकी काही सूक्ष्म अन्नद्रव्यांचं अधिक चांगल्या पद्धतीने शोषण आपल्या नवीन रोपांना होण्यासाठी मदत करत असते. झाडाची वाढ बघून जर तिथं पेऱ्यातलं अंतर मापत असेल, थोडीशी वाढ आपल्याला थबकलेली आढळते, तर एक तिसरी ड्रेंचिंग आपण कॅल्शियम नायट्रेट ची देऊ शकतो, की त्याच्याने झाडाला एक बूस्टर डोस दिल्यासारखं होईल आणि अधिक चांगली जोमदार वाढ होईल आणि फुटवा सुद्धा मिळायला आपल्याला मदत होणार आहे. त्यानंतर काही प्रॅक्टिसेस असतात. बऱ्याच ठिकाणी अशा आपल्याला दिसते डाव्या हाताला जो फोटो आहे, तेव्हा बरेच शेतकरी बांधव रोपं कोलमडतात किंवा काही कारणाने अशी माती लावतात. तर ही माती लावली आणि जर पावसाळी वातावरण असलं, पाऊस येत असला तर एवढं काही नुकसान होत नाही. त्यावेळेस ते चालून जातं. परंतु तुम्ही लक्षात घ्या, जर अशा पद्धतीने माती लावली आणि जर ढगाळ वातावरण नसलं, कडक ऊन पडलं, तर ह्या मल्चिंग पेपरच्या खाली जे काही उष्ण गॅसेस तयार होत आहेत किंवा कार्बन डायऑक्साईड तयार होते, काही पॉइझनस गॅसेस तयार होतात, तर त्यांना बाहेर पडण्यासाठी जर जागा नसली तर याचा साईड इफेक्ट म्हणून झाडाची वाढ थकू शकते. कारण मुळांमध्ये हवा खेळती राहणं गरजेचं असतं. तर या पद्धतीने ते जे होल आहे ते क्लोज होईल अशा पद्धतीने नको. जरी अशी माती टाकली तर नंतर आपल्याला पेपर थोडासा बोटाने वर करून घ्यायचा आहे, म्हणजे त्याच्यामधले जे उष्ण वारे असतील किंवा जी उष्णता तयार होती ती परत निघून जाईल. याशिवाय झाडाच्या त्या बोधाभोवती अनेक सूक्ष्मजीव असतात, अं, झाडाचे मुळं असतात, हे सुद्धा शोषण करत असतात आणि श्वसनाद्वारे ते कार्बन डायऑक्साईड टाकतात. तर तो जाऊन परत जमिनीमध्ये ऑक्सिजन सुद्धा येणं गरजेचं असतं. जर पाऊस उघडून गेला असेल आणि खूप ऊन पडलेलं असेल, तर त्या ठिकाणी मात्र आपण कप्पांचा सुद्धा वापर करू शकतो, कारण जे उष्ण वारा आहे त्याचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट जो झाडाचा कवळा स्टेम आहे त्याच्याशी टाळला जातो आणि सुरुवातीला होणारी जी उष्णतेमुळे रोपांची मर आहे ती आपण टाळू शकतो. जर पावसाळी वातावरण असेल तर अशा कपांची सुद्धा आवश्यकता पडत नाही. रोप लावताना ते शक्यतो मधोमध लाव, एका बाजूला त्याला चारी बाजूनी पेपर टच होणार नाही अशा पद्धतीने लागवड करताना जर काळजी घेतली तर बऱ्याच अंशी आपण जे काही कागदाची फडफड होते किंवा अनेक वेळा दुपारचं ऊन पडल्यानंतर त्या खोडाला जो कागद स्पर्श होतो, त्या उष्णतेपासून होणारी जी मर आहे ती आपण टाळू शकतो. त्यानंतर हा जी पीथियम आहे किंवा सुरुवातीच्या अवस्थेला रोपांची मर होत असते, यासाठी आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे. याच्यामध्ये सुरुवातीच्या अवस्थेमध्येच ज्यावेळेस आपण बेड पाडणार आहे, बेड पाडल्यानंतर ड्रीप पसरून घेतल्यानंतर आपल्याला त्याद्वारे ट्रायकोडर्मा 1 लिटर आणि सुडोमोनास 1 लिटर हे आपल्याला लागवडीच्या आधीच ड्रीप नळी पसरवल्यानंतर त्या बोधामध्ये सोडून घेणं गरजेचं आहे. कारण ह्या दोन्ही ज्या बायोलॉजिकल कंट्रोल एजंट असलेले ह्या बुरशी त्या जमिनीमधल्या हानिकारक बुरशींना नियंत्रणात करण्याचं काम करतात. जर तशा पद्धतीने कामगती केली तर मर रोग आपल्या पिकावर येणार नाही. दुसरी गोष्ट, मल्चिंग पेपर टाकल्यानंतर जर आपल्या टोमॅटो लागवडीला जर उशीर असेल, टोमॅटो लागवड लगेच आपल्याला करायची नसेल, तर तो मल्चिंग पेपर आपल्याला तसाच ठेवायचा आहे आणि ड्रीप वाटे पाणी देऊन घ्यायचे. पाणी दिल्यानंतर होल पाडायचे नाही. होल न पाडल्यामुळे काय होणार आहे, तो जो मल्चिंग पेपर आहे त्याच्या खाली स्टरिलायझेशन होणार आहे. जमिनीमधलं तापमान वाढणार आहे, परंतु त्या वाढलेल्या तापमानाला किंवा वाढलेल्या हवेला, गरम हवेला बाहेर जाण्याला जागा भेटणार नाही. त्यामुळे मल्चिंग पेपरच्या खालचं तापमान 45 ते 50 डिग्री पर्यंत पोहोचणार आहे, जर ऊन कडक असेल तर. आणि अशा अवस्थेमध्ये जमिनीमध्ये असणारे हानिकारक कीटक, हानिकारक बुरशी या मरण पावतील आणि नंतर आपल्याला अशा पद्धतीच्या मर रोगाची समस्या येणार नाही. त्यानंतर टोमॅटोमध्ये जी सुकवायची समस्या येते ही प्रामुख्याने 3 कारणांमुळे सुकवा येतो. तर ते आता आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण एखाद्या वेळेस कारण वेगळं असतं आणि आपली ट्रीटमेंट वेगळ्या दिशेने होते. त्यामुळे पाहिजे त्या प्रमाणामध्ये आपल्याला रिझल्ट भेटत नाही. तर टोमॅटोची झाडं सुकण्याचे 3 प्रकार आपल्याला प्रामुख्याने आढळून येतात. एक आहे बुरशीजन्य सुकवा, म्हणजे तो फ्युजेरियम नावाच्या बुरशीमुळे. दुसरं आहे बॅक्टेरियल ब्लाइट आणि तिसरं आहे बऱ्याच ठिकाणी निमॅटोडच्या सुद्धा अडचणी होतात. कारण वारंवार शेतामध्ये टोमॅटोची लागवड केली जाते किंवा वेलवर्गीय पिकं म्हणजे काकडी असेल, दोडका असेल, भोपळा अशा वारंवार लागवड केल्यामुळे तिथं क्रॉप रोटेशन प्रॉपर झालेलं नाही. त्या अनेक भागांमध्ये आपल्याला टोमॅटो पिकामध्ये सुद्धा मुळांवर गाठी आलेले दिसतात आणि त्याच्यामुळे सुद्धा झाड आपल्याला सुकल्यासारखे दिसतात.
त्यानंतर ज्यावेळेस वातावरणामध्ये आर्द्रता जास्त मोठ्या प्रमाणात वाढलेली असेल, तापमान सुद्धा वाढलेलं असेल आणि जर तुम्ही शेणखत टाकलेलं शेणखत जर प्रॉपर कुजलेलं नसेल, तर त्या अनुषंगाने अशा पद्धतीची स्केलेरोशियम पांढऱ्या रंगाची बुरशी सुद्धा झाडाच्या खोड्या भोवती वाढते आणि मग ते झाड हळूहळू वाळत जातं. तर त्यासाठी जमिनीमध्ये ज्यावेळेस आपण शेणखत टाकणार आहे, तर शेणखत टोमॅटो सारखं पीक 4, 4.5, 5 महिन्यापर्यंतच आपल्या जमिनीमध्ये राहणार आहे. तर त्या पिकामध्ये टोमॅटोमध्ये शेणखताचा वापर करताना ते कुजलेलंच असणं गरजेचं आहे. द्राक्ष पिकामध्ये बऱ्याच वेळा आपण न कुजलेलं शेणखत टाकतो, परंतु द्राक्षाचं जीवनक्रम मोठा असल्यामुळे तिथं एक वेळा ते चालून जाईल. परंतु भाजीपाला पिकांमध्ये, टोमॅटो सारख्या पिकांमध्ये आपल्याला कुजलेलंच शेणखत टाकणं गरजेचं आहे. जे शेणखत कुजलेलं नाहीये ते आपल्याला टाकून उपयोग होणार नाहीये. त्यानंतर सुरुवातीच्या रोप अवस्थेमध्ये जी प्रामुख्याने किडींचा प्रादुर्भाव होतो, त्यामध्ये नागाळीचा प्रादुर्भाव होत असतो. हिचा जो सूक्ष्म कीटक असतो तो त्या पानांमध्ये सुईसारख्या टोकाने अंडी घालतो. अंडी घातल्यानंतर त्यातनं ते अंडे फुटल्यावर एक पिवळ्या रंगाची अळी बाहेर येते आणि ती पानाचा वरचा जो काही क्लोरोफिलचा भाग आहे तो हात झाडाला अशा पद्धतीने नागमोडी वळणं पडतात. तर या नागाळीच्या नियंत्रणासाठी सुरुवातीपासून आपलं लक्ष असणं गरजेचं आहे. कारण एकदा जर त्याचा प्रादुर्भाव जास्त झाला तर पानं खराब होतात. दुसरी गोष्ट पानांना जखमा होतात ही नागाळी ज्यावेळेस फिरते. आणि दुसरा एक नागाळीमुळे नुकसान होतं. दुसरं जे काही बुरशीजन्य रोग आहे किंवा बॅक्टेरियल रोग आहेत, मग त्याच्यामध्ये उशिरा येणारा करपा, लवकर येणारा करपा, जीवाणूजन्य करपा यांचा सुद्धा प्रादुर्भाव अशा नागाळींनी प्रादुर्भावित केलेल्या पानांवर जास्त प्रमाणामध्ये येऊन नुकसान होत असतं. तर सुरुवातीच्या अवस्थेपासून याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या कीटकनाशकांचा वापर करू शकतो. त्याच्यामध्ये आपण अँप्लिगो पण स्प्रे करू शकतो. अँप्लिगोचा वापर 0.4 मिली प्रति लिटर पाणी किंवा आबासिन 1 मिली प्रति लिटर पाणी या पद्धतीने जर केला तर आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण भेटणार आहे. तर नागाळीमुळे रोगांचा सुद्धा प्रादुर्भाव वाढतो, हा मुद्दा लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसरा एक महत्वाचा मुद्दा म्हणजे पांढरी माशी. अलीकडच्या काही वर्षांमध्ये टोमॅटो पिकामध्ये व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला जाणवतो आणि ते व्हायरस पसरण्याचं टोमॅटो मधलं एक माध्यम पांढरी माशी सुद्धा आहे. जून महिन्यामध्ये जुलैच्या पहिल्या 15 आठवड्यामध्ये उष्णता असते वातावरणामध्ये. पांढऱ्या माशी सारखे जे कीटक आहेत त्यांच्यासाठी पोषक वातावरण असतं. त्यांचं जीवनक्रम झटपट कंप्लीट होतो आणि प्रादुर्भाव वाढत जातो. तर पांढऱ्या माशीच्या नियंत्रणावर सुद्धा आपल्याला लक्ष ठेवणं गरजेचं आहे. प्लॉटमध्ये टोमॅटो लागवडीच्या 1 दिवस आधी किंवा 2 दिवस आधीच एकरी आपल्याला 200 पिवळे चिकट सापळे लावून घेणं गरजेचं आहे. ते जर आपण लावून घेतले तर टोमॅटोचा रोप लागवडीच्या आधीच लावून घ्यायचे. म्हणजे ते काही जे आपल्या प्लॉटमध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये पांढरी माशी असतील, थ्रिप्स असतील, तर ते जे रस शोषक कीटक आहे ते त्या पिवळ्या चिकट सापळ्यांना चिकटून सुरुवातीच्या अवस्थेत होणारा जो काही आपल्या टोमॅटोवरचा प्रादुर्भाव आहे तो आपण रोखू शकतो. या व्यतिरिक्त SLR 2 मिली प्रति लिटर पाणी याचा सुद्धा चांगल्या पद्धतीने वापर केला तर पांढऱ्या माशीचं अतिशय उत्कृष्ट असं नियंत्रण आपल्याला भेटत असतं. त्यानंतर जो व्हायरसचा आपण मुद्दा आधी बघितला तर रस शोषक किडीमुळे व्हायरस पसरतात. तर व्हायरस पसरू नये किंवा व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून पहिली स्टेप मध्ये आपल्याला रस शोषक किडी सुरुवातीच्या अवस्थेपासून नियंत्रणात ठेवणं गरजेचं आहे. रस शोषक किडी जर नियंत्रणात ठेवल्या तर झाडामध्ये वनस्पतीमध्ये जे व्हायरस येतात ते स्वतःहून एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात. त्यांचा प्रसार करण्याचं प्रामुख्याने माध्यम रस शोषक किडी, ज्याच्यामध्ये मावा असेल, पांढरी माशी असेल. तर मावा, पांढरी माशी, थ्रिप्स तर यांचं जर आपण सुरुवातीपासून नियंत्रण केलं तर या पद्धतीने व्हायरसचे जे काही रोग आहे ते आपल्या झाडामध्ये पसरणार नाही. दुसरी गोष्ट झाडाची विगर मेंटेन ठेवणं गरजेचं आहे. मोठ्या प्रमाणामध्ये नत्राचा वापर झाला किंवा काही टॉनिक आपण जर स्प्रे केले तर वाढलेलं नत्र आणि टॉनिक त्याद्वारे वाढलेलं नत्र तर त्याच्यामुळे सुद्धा रस शोषक किडींचा प्रादुर्भाव वाढणार आहे आणि झाडाची प्रतिकार शक्ती कमी होणार. त्याच्यामुळे वेळोवेळी फॉस्फरसचा वापर सुद्धा करणं गरजेचं आहे. फॉस्फरसमुळे झाडाची कीड आणि रोगांविरुद्ध लढण्याची जी प्रतिकार शक्ती ती वाढते किंवा ज्या पानामध्ये फॉस्फरसचं कंटेंट जास्त आहे अशी पानांना प्रादुर्भावित करणं सुद्धा कीटक टाळत असतात.
त्यानंतर आपण बघतोय तर सुकव्याचा जो आधी विषय केला आपण, त्यानुसार राल्स्टोनिया सोलॅनस हा जीवाणूजन्य सुकवा आहे. याच्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने दिसून काय येतं, तर झाड एकदम हिरवगार असतं, एखाद्या दुपारच्या वेळेस एखादं झाड सुकतं आणि नंतर त्या प्लॉटमध्ये हळूहळू एक लाईनच्या लाईन काही झाडाचे झाडं सुकायला सुरुवात होते. तर हा जो बॅक्टेरियल विल्ट आहे, त्याचा जर प्रादुर्भाव आपल्या शेतामध्ये दरवर्षी होत असेल आणि जमीन जर हलकी असेल म्हणजे लाल रंगाची असेल, जर पीएच कमी, तर तिथं आपल्याला टोमॅटोची वारंवार लागवड करणं टाळणं हेच हिताचं असणार आहे. कारण कमी पीएच असलेल्या मातीमध्ये हा जो जीवाणूजन्य सुकवा आहे, याचे जे जीवाणू आहेत म्हणजे राल्स्टोनिया हे जे बॅक्टेरिया आहेत, ते मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असतात. तर बुरशीचा प्रादुर्भाव व्हायला वेळ लागतो, 24 तास, 2 दिवस, 3 दिवस. परंतु बॅक्टेरियाची जी वाढ आहे ती मात्र अशी इतका वेळ घेत नाही वाढ व्हायला. बॅक्टेरियाची वाढ तुमची 30 मिनिटं, 1 तास याच्यामध्ये डबल डबल होत चालते. त्याच्यामुळे हा प्रादुर्भाव दिसून येतो तुम्हाला. त्याच्यामध्ये काय होतं, झाडामध्ये लगेच सुकवा येऊन जातो, परंतु झाड हिरवगार असतं, पिवळं पडत नाही. या उलट बुरशीजन्य सुक्यामध्ये काय होतंय, झाड आपल्याला सुरुवातीच्या अवस्थेमध्ये पिवळं पडतंय, एखादी फांदी सुकती आणि नंतर हळूहळू आपल्याला झाड वाळताना सुकताना दिसतंय. त्यानंतर मागच्या 2 एक वर्षापासून पीक नेक्रोसिस, खोडसड हा सुद्धा एक रोग आपल्याला बऱ्याच ठिकाणी दिसतो. झाडाच्या फांद्या मोडून पाडतात आणि मध्ये जर आपण फोडून बघितलं तर काळपट रंग दिसतो आणि मध्ये पोकळ झालेल्या काड्या असतात. तर याचा प्रादुर्भाव हा सुद्धा एक बॅक्टेरियल रोग आहे. जास्त आर्द्रता असेल वातावरणामध्ये, त्याचा प्रादुर्भाव वाढत जातो. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याच वेळा लागवड दाट होती, दोन झाडातलं अंतर प्रॉपर मेंटेन राहत नाही. कॅनोपी एक झाडाची दुसऱ्या झाडामध्ये शिरते आणि त्या ठिकाणी एक मायक्रो क्लायमेट तयार होतो, तिथं जास्त प्रमाणामध्ये आर्द्रता असते आणि मग अशा पद्धतीने झाडावर कीट नेक्रोसिस किंवा खोडसड आपल्याला आढळून येते. एक आपण बघितलं बुरशीजन्य सुकवा आहे, तो दुसरा आपण बघितलं जीवाणूजन्य सुकवा आहे. आता हा तिसऱ्या पद्धतीचा जो एक सुकवा आहे तो निमॅटोडमुळे झाडाच्या मुळांवर गाठी येतात. तर वारंवार भाजीपाल्याची लागवड होत असेल, टोमॅटो, वांगे किंवा वेलवर्गीय, तर या पद्धतीने मुळांवर गाठी होतात. तर काही झाडं आपण असे उपटून चेक सुद्धा केले पाहिजे की याच्यावर अशा पद्धतीचा प्रादुर्भाव आहे किंवा नाही, आणि त्यानुसार आपल्याला ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. ते जे आपण बघितलं बॅक्टेरियल बघितलं सुकवा, दुसरं बघितलं बुरशीजन्य सुकवा आणि तिसरं निमॅटोड. जर तुम्हाला सुकवा कन्फर्म करायचं असेल तर कशामुळे आलेलं आहे, ही एक यूज टेस्ट आहे. यामध्ये आपण काय करू शकतो, एक ग्लास घेऊ शकतो ज्याच्यामधनं आरपार आपण बघू शकतो. त्या ग्लासमध्ये पाणी घ्यायचंय आणि तुमचं जे झाड सुकलेलं आहे ते फोटोमध्ये दिसतंय, तर ते झाड जिथून झाडाला मुळ्या फुटतात आणि वर जमिनीच्या वर आलेलं असतं, त्या भागामध्ये कात्रीने कट करायचे, शार्प बाग छाटायच्या कात्रीने, आणि असं खोड आपल्याला पाण्यामध्ये बुडून ठेवायचे. साधारण 4-5 मिनिटं बुडवायचे, हलवायचे, स्थिर ठेवायचे. आणि असं स्थिर ठेवल्यानंतर जर त्या खोडामधनं तुम्हाला जसं फोटो दिसतोय खाली असं चिकट पदार्थ, दुधासारखा पदार्थ जर यायला लागला, तर तो सुकवा आपला बॅक्टेरियल विल्ट असणार. आणि जर तशा पद्धतीचा चिकट पदार्थ आला नाही, तर मात्र तो बुरशीजन्य आहे असं आपण म्हणू शकतो. तर इथं बघा परत या फोटोमध्ये तिन्ही प्रकारचे सुकवे आपल्याला दिसत आहेत. एकामध्ये झाड पिवळं पडतं, एकामध्ये हिरवगार झाड वाळून जातं आणि तिसऱ्यामध्ये झाडाच्या मुळांवर अशा गाठी आलेल्या आपल्याला दिसत असतात. त्यानंतर सुरुवातीच्या अवस्थेमध्ये लवकर येणारा कर्व म्हणजे अल्टरनेरिया सोलेनी याचा प्रादुर्भाव होत असतो. याच्या नियंत्रणासाठी आपल्याला व्यवस्थित पद्धतीने प्लॉटवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस रेग्युलर इंटरव्हलनी जसे आपले जे काही केमिकल असतील त्याच्यामध्ये कॅप्टन असेल, कवच असेल किंवा रिडोमिल गोल्ड 200 लिटर पाण्यासाठी 400 मिली, यांचा आपल्याला रेग्युलर स्प्रे टोमॅटो पिकामध्ये पावसाळी वातावरणामध्ये घेणं गरजेचं ठरतं. तर उशिरा येणारा करपा आणि लवकर येणारा करपा दोन्हींच्या नियंत्रणामध्ये येणारे औषध ही वेगवेगळ्या पद्धतीने किंवा वेगवेगळ्या ग्रुप मधले ते आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हा जो फोटो मध्ये दिसतोय तुम्हाला बकाय रॉट किंवा फायटोप्थोरा किंवा उशिरा येणारा करपा आहे,
याच्या नियंत्रणासाठी जे काही औषध आहे ते वेगळ्या पद्धतीची, त्यांच्यासाठी सुद्धा आपल्याला लक्ष ठेवणं गरजेचं आहे. तर त्याच्या नियंत्रणासाठी ते वेगळेच औषध आपण वापरणं गरजेचं ठरतं. मग याच्यामध्ये तुम्ही जो उशिरा येणारा करपा आहे, त्याच्यामध्ये त्याच पद्धतीने केमिकलची फवारणी सुद्धा करणं गरजेचं. वातावरणामध्ये जेव्हा जास्त आर्द्रता वाढणार, त्यावेळेस हा उशिरा येणारा करपा याचा प्रादुर्भाव वाढतो आणि अतिशय कमी वेळामध्ये संपूर्ण प्लॉटमध्ये पसरण्याची भीती निर्माण होते. या उलट जो लवकर येणारा करपा आहे, त्याचा प्रादुर्भाव हा सुरुवातीपासून होतो आणि कमी आर्द्रतेत सुद्धा त्याचा प्रादुर्भाव होत असतो. हा तुम्हाला दिसतोय झांथोमोनास किंवा बॅक्टेरियल ब्लाइट म्हणतो. तर हा बॅक्टेरियल ब्लाइट साठी आपल्याला अधूनमधून आपले जे प्लॉट आहे त्याच्यामध्ये कॉपर कॉपर हायड्रॉक्साईड म्हणजे पोसाईड किंवा ब्लाइट ऑफ ब्ल्यू कॉपर यांचा स्प्रे करणं गरजेचं आहे. किंवा एखादा अँटीबायोटिक्स म्हणजे स्ट्रेप्टो किंवा ब्रोमोकॉल याचा सुद्धा आपण स्प्रे करू शकतो. सतत पावसाळी वातावरण असेल, केमिकल स्प्रेला आपल्याला संधी भेटत नाही, तर अशा ठिकाणी आपण बॅसिलस किंवा सुडोमोनास यांचा सुद्धा वापर जर पावसाळी वातावरणामध्ये केला, जरी कॅनोपी ओली असली तरी ही बॅक्टेरियाचे चांगल्या पद्धतीने कॅनोपीमध्ये काम करतात. त्यानंतर जो गेरवा किंवा सुडोसर्कोस्पोरा फुलिजेरा म्हणून जो काही रोग मागच्या काही वर्षामध्ये आपल्याला आढळून आलेले आहे, तर याच्यामध्ये झाडाची कॅनोपी सुटसुटीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर काही ठिकाणी जर जास्त दाट कॅनोपी झाली असेल सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आणि नंतर सेटिंग नंतर जर खाली पानं त्या पेपरवर खाली मातीवर पर्यंत जात आहेत, तर अशा ठिकाणी खालचे पानं जे जुने झालेले खराब झालेले ते पानं सुद्धा आपण कट करू शकतो. त्याच्याने वातावरण खेळतं राहायला मदत होणार आहे आणि अशा पद्धतीचे जे रोग आहे त्यांचा प्रादुर्भाव आपण काही प्रमाणामध्ये टाळू शकतो. नंतर अलीकडच्या 1-2 वर्षापासून फळमाशीचा प्रादुर्भाव सुद्धा टोमॅटो पिकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आढळतो. त्याच्यासाठी आपण सुरुवातीलाच फ्रूट फ्लाय ट्रॅप लावून घेऊ शकतो. फ्रूट फ्लाय ट्रॅप लावल्याने माशी आपल्याला लक्षात येईल का आपल्या पिकामध्ये प्रादुर्भाव होणार आहे किंवा नाही. ट्रॅपमध्ये जर दररोज मासे येत असतील तर आपल्याला तशा अनुषंगाने मिओथ्रिन 1 मिली प्रति लिटर पाणी किंवा कराटे 1 मिली प्रति लिटर पाणी या पद्धतीने जो पायरेथ्रॉइड ग्रुप यांचा जर स्प्रे केला, त्याच्याने आपल्याला जी प्रौढ माशी तिचं नियंत्रण भेटणार आहे आणि पुढे होणारा हा जो त्रास आहे तो आपण टाळू शकतो. याशिवाय बऱ्याच ठिकाणी प्लॉटमध्ये जे जास्त पिकलेले फळ आहे ते तसेच झाडावर लटकलेले असतात किंवा तसेच सरीमध्ये टाकून दिले जातात. तर अशा पद्धतीने जर फळ टाकून दिले तर या फळांची सडण्याची प्रक्रिया होणार आहे आणि सडत असताना वेगवेगळे त्याच्यामध्ये केमिकल रिलीज होणार आहे. त्या केमिकल रिलीज झाल्यामुळे ह्या फळमाशीचा प्रादुर्भाव आपल्या प्लॉटमध्ये वाढत जाणार आहे. कारण ते जे केमिकल असणार आहे ते केमिकल रिलीज झाल्यानंतर त्या वासाद्वारे त्या माशा आपल्या प्लॉटला अधिक आकर्षित होणार आहे आणि मग जे काही पिकलेले फळ आहे त्यांना डॅमेज करणार आहे. त्याचबरोबरीने कच्च्या फळांवर सुद्धा ही माशी अंडी देणार आहे आणि पावसाळी वातावरणामध्ये ओलसरपणा जास्त असल्यामुळे पर्यायाने आपले चांगले फळं सुद्धा खराब होऊन जाणार. त्यानंतर फर पोखरणाऱ्या अळीचा सुद्धा टोमॅटोमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव होत असतो. त्याच्यासाठी आपण कोरायजन डेलिगेट किंवा काईट 1 मिली प्रति लिटर पाणी यांचा आलटून पालटून जर वापर केला चांगल्या पद्धतीने नियंत्रण भेटू शकतो. बीटी पावडरचा वापर करू शकतो 2 ग्राम प्रति लिटर पाणी. ते जास्त आर्द्रता असेल तर बिबेरिया बॅसियाना या बुरशीचा सुद्धा चांगल्या पद्धतीचे रिझल्ट ह्या फळ पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणामध्ये आपल्याला भेटतात. तर बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांना अडचण जाणवते की प्लॉटला पाहिजे तशा प्रमाणामध्ये फुटवा भेटत नाही आणि मग त्याच्यासाठी अनेक केमिकलचा आपण वापर करतो. परंतु फुटवा भेटण्यासाठी सर्वात महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो, जमिनीमध्ये मुळीची चांगल्या पद्धतीने वाढ होणे. खाली मुळी वाढत असली तरच वर टोमॅटोला फुटवा वाढणार. त्याच्यामुळे आपला बोध व्यवस्थित पाहिजे. बेड करताना बेड रुंद केले पाहिजे. 3.5-4 फूट रुंद जरी बेड असले तरी चालतील. 2 सरीतलं अंतर तर बऱ्याच वेळा आपण ठेवतो व्यवस्थित, परंतु पाहिजे त्या प्रमाणामध्ये बऱ्याच वेळा बेड रुंद होत नाही. तर तो बेड रुंद ठेवला पाहिजे. त्यानंतर बेडमध्ये व्यवस्थित पद्धतीने बेसल डोसचा वापर झालाच पाहिजे. नुसतं लिक्विड खतांवर किंवा नंतर देणाऱ्या खतांवर आपण टोमॅटोचं अधिक उत्पादन, अधिक फळ सेटिंग, फुटवा मिळू शकत नाही. तर टोमॅटोमध्ये बेसल डोस टाकणं अत्यंत गरजेचं आहे. या व्यतिरिक्त बेसल डोस टाकलं तर चांगल्या पद्धतीने मुळांची वाढ खाली होणार आहे आणि वर आपल्याला चांगल्या पद्धतीने फुटणं भेटणार आहे.
त्यानंतर फॉस्फरस युक्त ज्या ग्रेड आहे त्याच्याच बरोबरीला पोटॅश यांचा वापर सुद्धा करणं गरजेचं आहे. जर आपल्याला 2 पेऱ्यातल्या अंतरावर व्यवस्थित पद्धतीने सुरुवातीपासून लक्ष ठेवणं गरजेचं आहे. जर पेऱ्यातलं अंतर वाढत असेल तर त्याचा सुद्धा फरक आपल्याला फुटव्यावर दिसून येणार आहे. तर पेऱ्यातलं अंतर योग्य अंतर मेंटेन ठेवणं पाहिजे. त्यासाठी आपल्याला फॉस्फरस युक्त आणि पोटॅश युक्त खतांचा वापर करत राहणं गरजेचं आहे. तर सेटिंग वाढवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे आपण स्प्रे घेऊ शकतो. त्याच्यामध्ये 200 लिटर पाण्यासाठी फ्रुटफुल 400 मिली अधिक 0,34 500 ग्रॅम. दुसरा एक स्प्रे 200 लिटर पाण्यामध्ये प्लॅनोफिक्स 40 मिली, त्याच्यापेक्षा जास्त प्रमाण घ्यायचं नाही. आणि हा स्प्रे घेताना शक्यतो ज्यावेळेस तीव्र ऊन नसणार आहे संध्याकाळच्या वेळेस हा स्प्रे घ्या. त्याच्यामध्ये अल्गामिक 400 मिली सुद्धा तुम्ही घेऊ शकता. फूड सेटिंग वाढण्यासाठी ते जे परागकण आहे त्यांची व्हायबिलिटी मेंटेन होणं गरजेचं असतं. त्यासाठी तुम्हाला कॅल्शियम आणि बोरॉन ह्या 2 अन्नद्रव्यांचा फवारणीद्वारे वापर टोमॅटोमध्ये फुलोरी अवस्थांना करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये चिलेटेड कॅल्शियम 200 ग्रॅम, बोरॉन 100 ग्रॅम, 200 लिटर पाणी या पद्धतीने आपण जर स्प्रे केले तर चांगल्या पद्धतीने सेटिंग होण्यास आपल्याला मदत होणार. जे जे फुलं येतील त्यांच्यापासून फळाची निर्मिती होणार. तर या अनुषंगाने आपण जे टोमॅटो पिकाच्या लागवडीच्या संदर्भात जे काही मुख्य मुद्दे आहेत यामध्ये आपण त्याचं विवेचन बघितलं. तर ज्या पद्धतीने कुठल्या स्टेजला काय स्प्रे केला पाहिजे, कुठल्या फर्टिलायझरची ग्रेड वापरली पाहिजे, याच्यासाठी ग्रेप मास्टर हे जे ऍप आहे याच्यामध्ये मात्र तुम्हाला इत्थंभूत माहिती भेटणार आणि अतिशय योग्य पद्धतीने माहिती आणि तात्काळ माहिती. याच्यामध्ये तुम्ही एक जी विंडो आहे विचारा तुम्ही आम्ही सांगतो त्याच्यामध्ये जर फोटो टाकले तर याच्यामध्ये तुम्हाला तात्काळ त्याच्यामध्ये तुम्ही उत्तर भेटण्यास मदत होत असते. तर याच्यामध्ये जर आता काही अडचणी असतील तर आपण त्या अनुषंगाने जे मुद्दे बघूयात. परंतु जर ग्रेप मास्टर ऍप तुम्ही डाउनलोड करून घेतलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती भेटणार आहे. कुठला डोस टाकला पाहिजे, कुठल्या स्टेजला कुठली फवारणी केली पाहिजे, या व्यतिरिक्त कुठली कामगिरी करणं गरजेचं आहे. या अनुषंगाने सर्व माहिती तुम्हाला त्यामधून भेटणार आहे. तर व्हरायटीच्या बाबतीत मी सांगितलं का सर्वच व्हरायट्या तशा चांगल्या आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे का आपलं जे काही वातावरण असेल त्या अनुषंगाने व्हरायटीची निवड करणं गरजेचं आहे आणि खात्रीशीर रोग भेटणं हे सुद्धा महत्वाचं आहे. त्याच्यामुळे जी नर्सरीमध्ये आपल्याला खात्रीशीर रोग भेटेल तिथंच आपल्याला ती बुकिंग करणं गरजेचं आहे. तर या अनुषंगाने जर काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. हॅलो. हा नमस्कार, बोला. सर म्हटलं आता समजा 15 जुलैला जे व्हरायटी 15 जुलैला लागवड करायची आहे, 15 ते 20 जुलै, बरोबर. तर त्या पिरियड मध्ये कोणत्या व्हरायट्या केल्या पाहिजे आणि ज्या नागपंचमीचा जो पिरियड आहे ऑगस्ट मध्ये यावर्षी समजा नागपंचमी, बरोबर. तर त्या पिरियडला कोणत्या व्हरायट्या सजेस्ट कराल तुम्ही? तर तुमचं गाव कोणतं? दिंडोरी. दिंडोरी. तर हे बघा याच्यामध्ये काय मुद्दा महत्वाचा लक्षात घेणं गरजेचं आहे. आता आपण मागच्या 2-1 वर्षापासून बघतोय आर्यमान व्हरायटीचा परफॉर्मन्स आपण बघतो. बरोबर. तर हिचा जो सुरुवातीच्या अवस्थेमध्ये पण ज्यांनी लागवड केलेली आणि नंतरच्या अवस्थेमध्ये सुद्धा लागवड केलेली, दोन्हीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला उत्पादन भेटलेलं आहे. फक्त याच्यामध्ये मुद्दा काय होतोय, बऱ्याच वेळा सेटिंग मोठ्या प्रमाणामध्ये होती आणि शेतकऱ्यांचं म्हणणं असं पडतं का साईज भेटत नाही. तर सेटिंगचा हा जो मुद्दा या व्हरायटीमध्ये आपण निकाली निघालेला आहे. सेटिंग तर मोठ्या प्रमाणामध्ये होतं. तर ज्यावेळेस सेटिंग होणार आहे तर दुसरी गोष्ट आपल्याला पानं सुद्धा जपणं गरजेचं आहे. जर पानांची क्वालिटी आपण व्यवस्थित पद्धतीने मेंटेन करू शकलो, चांगले पानं टिकू शकलो, त्याच्यावर येणारी नागाळी आणि त्याच्या अनुषंगाने येणारी करपा, त्याच्यामध्ये जीवाणूजन्य असेल, बुरशीजन्य, तर या 2 करप्यांचं जर नियंत्रण केलं. तिसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे टोमॅटो हे मॅनेजमेंट रिस्पॉन्सिव्ह पीक आहे. म्हणजे कसं 1 एकरमध्ये एखादा शेतकरी 1,000 कॅरेट सुद्धा काढू शकतो. त्याच 1 एकरमध्ये 4,000 पर्यंत सुद्धा कॅरेट काढलेले आपण शेतकरी बघितलेले. हो हो. याचं कारणच असं आहे, पण बाकी पिकांमध्ये एवढं व्हेरिएशन नसतं उत्पादनात. बरोबर. त्याचं कारण असं आहे टोमॅटो मॅनेजमेंट रिस्पॉन्सिव्ह. म्हणजे काय, तुम्ही जर खतांचा योग्य वापर केला, योग्य पीजीआरचा वरून वापर केला तर ते त्या मॅनेजमेंटला रिस्पॉन्स देतं.
अनेक पीक आहे का ते एका लिमिटच्या बाहेर उत्पन्न देऊ शकत नाही. पण टोमॅटोमध्ये तुम्ही बघता ते पहिले पण खूप सेटिंग होती, दुरी सुद्धा फुटती. बरोबर. बरोबर. याचं कारण ते मॅनेजमेंट रिस्पॉन्सिबल हे याच्यामध्ये आपलं मॅनेजमेंट महत्वाचं ठरतं. त्याच्यामध्ये ज्या वेगवेगळ्या पद्धतीच्या ग्रेडचे खत आहे त्यांचा वापर करणं गरजेचं आहे आणि जमिनीचा जो बोध आहे तो रुंद ठेवणं गरजेचं आहे. 3.5-4 फुटापर्यंत जर तुम्ही बेड रुंद ठेवला, बेड जर तुडवला गेला नाही तर चांगल्या पद्धतीने पांढरी मुळी खाली वाढत राहते आणि वर आपल्याला अधिक अधिक सेटिंग भेटत जाते. तर व्हरायटी हा टोमॅटोच्या दृष्टीने इतकं महत्वाचा मुद्दा नाही. टोमॅटोच्या नाही, दृष्टीने काय वेळेस काय होतं सर, आपण व्हरायटी का महत्वाची आहे तर क्रॅकिंगची जी समस्या येते ना, तर काही बरोबर व्हरायटी अशा आहे का त्यांना एक पिरियड आहे तर बरोबर त्या आता समजा कीर्तिमान सारखी व्हरायटी आहे ना, बरोबर तुम्ही आर्लीमध्ये लावा आणि नागपंचमी नंतर एक 7-8 दिवसांनी लावा. तर नागपंचमी नंतर जर लावली ना, तिला क्रॅकिंगची समस्या कमी येते कारण त्या नंतर थोडा पाऊस कमी होऊन जातो. बरोबर आणि आर्ली जर लावलं तर ते क्रॅकिंगची समस्या त्याला जास्त आहे. बरोबर. आता याचं सुद्धा कारण कसं पुन्हा कॅल्शियमचं मॅनेजमेंट करणं बरोबर गरजेचं आहे आहे. आता त्याच्यासाठी. कॅल्शियमची एक थोडीशी गंमत सांगतो. कॅल्शियम हे बरोबर. ना हे जमिनीमध्ये आणि झाडामध्ये इमोबाईल एलिमेंट म्हणून गणलं जातं. म्हणजे कसं, बरोबर. जर तुम्ही जमिनीच्या एका कोपऱ्यामध्ये कॅल्शियम टाकलं तर ते स्वतःहून वाहून मुळाकडे अजिबात जात नाही. बरोबर. बरोबर. त्याच्या व्यतिरिक्त जर पोटॅश टाकलं तर ते पोटॅश स्वतःहून मुळाकडे जातं. नत्र सुद्धा स्वतःहून मुळाकडे जातं. मॅग्नेशियमचं वहन होतं. बरोबर. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जर झाडामध्ये दुसरं वहन होतं, एक आहे जमिनीतून मुळाजवळ आणि दुसरं आहे झाडाच्या मुळावरून फळापर्यंत पोहोचणं. तर बरोबर. याच्यामध्ये सुद्धा इमोबाईल इलिमेंट म्हणून कॅल्शियम गणलं जातं. म्हणजे जर तुम्ही समजा असं उदाहरण म्हणून सांगतो, एका झाडाला समजा 100 ग्रॅम आपण कॅल्शियम दिलं मुळामध्ये, बरोबर, बरोबर. एकदम मुळाजवळ टाकलं, तर मुळामधून झाड घेतानाच त्याचं समजा 50 ग्रॅम कॅल्शियम घेणार आहे, बरोबर. घेणार. बरोबर. तर त्या 50 ग्रॅम मधलं जे खोडामध्ये आलेलं आहे ते वरच्या शेंड्यापर्यंत जाता जाता 20 ग्रॅम राहणार आहे, बरोबर. नंतर त्या 20 ग्रॅम मधलं काही कॅल्शियम आपलं त्या पानांपर्यंत जाणार आहे आणि बरोबर. अतिशय कमी प्रमाणामध्ये अगदी 1-2 ग्रॅम तो शेवटचं उरलेला टप्पा त्या फळामध्ये येणार आहे. पण बरोबर. फळात सुद्धा वहन होणार नाही. तुमच्या लक्षात येईल, पाठीमागच्या बाजूला काळा चट्टा येतो बरोबर. पण तो चट्टा पुढे येत नाही. पुढं नाही त्याचं येत. कारण असं, ते फळामध्ये सुद्धा त्याचं वहन होत नाही. म्हणजे देठाच्या बाजूला तो कॅल्शियम पोहोचतो परंतु फळाच्या शेवटच्या टोकाला तो कॅल्शियम वहन होत नाही. नाही. मग हे असं कधी होणार आहे, तर अति पावसामध्ये झाडाची पांढरी मुळी डॅमेज होते, बरोबर. बरोबर. हा, तर ज्यावेळेस अति पाऊस होईल, पांढरी मुळी डॅमेज होईल, कॅल्शियमचं अपटेक फक्त झाडाची सफेद मुळी आणि त्या सफेद मुळीचं जे टोक असतं त्याच्यावर एक रूट कॅप असते तेच करू शकतं. ज्या वेळेस पांढरी मुळी अडचणीत येणार आहे, कॅल्शियमचं जमिनीद्वारे अपटेक हे जवळजवळ बंद होणार आहे. त्यामुळे अशा अन्नद्रव्याचा आपल्याला फवारणीद्वारे सुद्धा वापर करणं गरजेचं आहे, पावसाचं प्रमाण बघून. जर तुमचं अति पाऊस पडत असेल, मुळी चॉकअप होत असेल, प्लॉटमध्ये जर इव्हन पाणी जरी साचणार असेल 10-12 तास, त्या अवस्थेमध्ये सुद्धा कॅल्शियम सारख्या अन्नद्रव्याचं वहन थांबून जातं. तर फवारणीद्वारे कॅल्शियमचा वापर, त्याच्या जोडीला बोरॉनचा वापर हे गरजेचं आहे. आणि याच्यासाठी पानांची व्हायबिलिटी, कारण सगळ्याच व्हरायटीमध्ये आता भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये सेटिंग होती, परंतु पाहिजे त्या प्रमाणामध्ये काही वेळेस साईज भेटत नाही, काही वेळेस क्रॅकिंग होऊन जातं. तर हा सुद्धा बरोबर. परत न्यूट्रिएंट मॅनेजमेंटचाच एक विषय होऊन येतो. ओके सर. अजून काय चल आता या अनुषंगाने तर ग्रेप मास्टर हे जे युट्यूब चॅनल आहे याच्यावर मी वेगवेगळ्या पद्धतीने टमाट्यामध्ये ज्या वेगवेगळ्या समस्या आहेत त्या अनुषंगाने व्हिडिओ येत जातात, किंवा जर ऍप डाउनलोड केलं तर त्याच्यामध्ये सर्व समस्यांचं डिटेल असं ती जी टीम ती उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि पुढे बी युट्यूब लाईव्ह आपण त्या समस्या ज्या ज्या वातावरणामध्ये जसं हा सीझन टोमॅटोचा पुढे जाईल त्या अनुषंगाने घेत जाऊ. धन्यवाद.